कोणाला कोणाला आवडतं मिरच्या तळलेल्या, भाकरी. रानात खायला पाहिजे. पण रानात आता बाहेर पाऊस सुरू आहे ना. काहीतरी त्यांचं चालू आहे बरं का तिकडं. दादा आहे ना. कोणालाच घेत नाही ती झाली. घेत नाही ते तर लय मोठं मॅटर आहे. लसूण कधी टाकायचं आहे? तू किती ना आता. पाऊस उघडला का हो? हे फुक चालू आहे आता. हे फुकात असलंच असतं. रिमझिम रिमझिम. रानातले काम. रानातल्या कामाचं काय आता. असंच उघड जाते. काल शिव गेल्यापासून म्या किती कांगरी झोपले. घराच्या शेडच्या महागाला ते एक तर नाशिक पुरी मारली तर सगळं होईल. पण कोंबड्या येतात कसं तर नाशिक मारावं. सोडायचंच नाही कोंबड्या आता पावसात. कशाला सोडायचं? आपला टाइम होता. घडीभर सोडले म्हणजे जरा खात्यात खिंडात्या बाहेरची हवा लागली त्यांना. काय त्या कोंबड्याच्या खावणी तर परेशान केलं गे. तिकडून आणायला फसलं. ते गावातले 2 पोरं आले आपले शेजारचे. ते आणू लागले मला तिथंच बसलं. ते पोरं होते म्हणून ते निघलं. ते ढकलू लागले. आता जेवढं मी म्हणलं होतं अजून एक कुंटल हातात तेवढं खाऊ घालायचं. अंडे येते ना. आणि अंडे आल्या की मग ही काय काढायचे. 500 घे. 500ला कोंबडी आरामशीर येतं ती अंड्यावर. 500च्या खाली इकायचीच नाही. गेली तर 500ला इकायची. 4 महिने अंडे देते ना हिवाळ्यात. अंड्याला चांगलं गिरायचं असलं की कोंबड्याचे पैसे पिटून जाते. अंडे सुरू करायचे. 4 महिने अंडे इकत येणार त्यांची. आता पुढच्या महिन्यात वाटतं का अंडे येते. एवढा महिना नाही खायचे. एवढ्या महिन्यात अंडे येत नाही का. त्या महिन्यात अंड्याला बी गिरायचं नसतं. दोन 1.5 किलोची 2.5 किलोची देईल का पुढच्या महिन्यात. खाऊ जरा बदल झाला दुधात. मोठ्यांचा दिला असेल ना आता. तसलाच आहे पण जरा मोठा दिसतो. हा ना. बारकुले असल्यावर बारीक असते ते स्टार्टर. जसं वाढत का मोठे होते तसं मोठं. ते का म्हणून ठेवलं व्हायला ना कष्ट करू मग. तेल आहे का? तेलाचा पुढा दिवस माझं बी गुडघा दुखायला लागला. कशा उड्या हलत्या